नांदेड़ नगर निगम चुनाव के मद्देनजर भारतीय जनता पार्टी के टिकट वितरण को लेकर पहले से ही आरोप प्रत्यारोप चल रहे थे। अब पूर्व मुख्यमंत्री और सांसद अशोक चौहान और पूर्व मंत्री डीपी सावंत के बीच कथित ऑडियो कॉल वायरल होने के बाद राजनीतिक गलियारों में भारी हलचल मच गई है। आपको बता दें कि नांदेड़ नगर निगम के मुस्लिम बहुल वार्ड इतवारा मदीना नगर के वार्ड नंबर 14 में चुनाव समिति के गठन के दौरान एक इच्छुक उम्मीदवार से मोबाइल फोन के जरिए सीधे संपर्क करने की ऑडियो कॉल रिकॉर्ड वायरल हुआ है। नाही तुम्ही 14 मध्ये मागितलंय ना तिकीट? हो साहेब हो. तुमच्या सोबत 3 दुसरे कोण आहेत का? केलंय का काही पॅनल तयार? नाही झालं हो साहेब, तर पॅनल सुना गेले. मुस्लिमान जास्त असल्यामुळं हा. ते कोणी म्हणजे असं रिस्पॉन्स देण्यात गेलं का की 18,700 चिल्लर वोटिंग वाली मुस्लिमची. हो बरोबर आहे, पण तुमचा सर्वे चांगला आहे. हम्म. तुमच्या सोबत जर चांगले 2-3 ऍव्हरेज जरी घेतले तरी तुम्ही ओढून काढू शकता असं सर्वे आहे. पारदे कोण आहेत? पारदे किरण पारदे. हो ते किरण पारदे मातंग समाजाचं सर. ते हो, त्याला घ्या ना बरोबर. मग घ्यायला आमच्या पॅनल मध्ये म्हणजे असं आर्थिक बाजूवाले कोणी नाही साहेब. मी बूथ प्रमुख हो साहेब. खरं सांग. आर्थिकचं करू पक्ष करेल काहीतरी, हा. पण तुम्ही 4चं काय पॅनल तयार करा ना तुमच्या सोबत. 4चं करू का पॅनल मग सर? हा मग थोडं आर्थिक बाजूला तुम्ही जर मदत केली तर मी लगेच कामाला लागतो सर. हो हो करते. साहेबासोबतच आहे मी आता. साहेब ऐकतायत तुम्ही बोलतायत ते. काल येऊन मुलाखत दिलतो साहेब आम्ही. हो माहिती आहे मला, म्हणूनच तर बोलले ना साहेबांनी फोन लावला. हा. 1 मिनिट साहेब बोलतायत. 1 मिनिट साहेब बोलतायत. आपलं एक हिंदूचं पॅनल करू. हा जोंधळे, हा साहेब. तुला आपण टाकून देऊ एससी ओपन मध्ये 14 मध्ये. हा एससी ओपन मध्ये देतो सर मला. 14 हा सर. 14 मध्ये टाकून देऊ किरण पारदेला. हा, चालतंय? चालते सर. आता 2 माणसं अजून सांग मला याच्यामध्ये. आता हे कसलं ओबीसी महिला पाहिजे आणि ओपन महिला पाहिजे. सर ओबीसी महिलामध्ये प्रेम जुन्नी जे आहे ना. कोण? प्रेम जुन्नी जे महानगर प्रेम? जुन्नी. हे नाम आहे क्या? काय नाव? पूर्ण नाव काय त्याचं? लालचंद जुनी. हा प्रेमसिंग जुन्नी. प्रेम लालसिंग जुन्नी म्हणजे त्याच्या घरच्या एकाची बदल. हे कसं आहे? धुळदणे कसं आहे? धुलदानीची आता रॅली निघाली सर. त्यानं शिवसेनाला मागले. त्याचा गेला फॉर्म भरायला शिवसेनाला. त्याने आता इथून बुद्ध वगैरेपाशी शिवसेना आपण लढू. आपण कोणाला सांग मला. अजून कोणाला उभं करायचं आपल्याला? मला वाटतं माझ्या व्यक्तीत धन्नू जोंधळे चांगला आहे बघा. एकदम स्ट्रॉंग कार्यकर्ता सर. धन्नू जोंधळे. हो. हे बोला सर. सांगा साहेब. चव्हाण साहेब. हा बोला सर. नहीं, अभी क्या करना है ओपन महिला और ओबीसी महिला में? ओपन महिला और एसी महिला में क्या करना है? सर मैं धनंजय जोंधळे बात करूँ सर मैं. संजू जोंधळेचा भाऊ. मग काय करायचं ओपन महिला आणि एससी महिला मध्ये? हाँ एसी महिला ओबीसी. हॅलो आवाज आहे ना सगळ्यात सर आपला. 1 मिनिट डीपी सावंत बोलतो. हा सर. हॅलो हा साहेब. संजय, तुम्ही कुठले नावं सांगतायत ते? मी म्हणतो एक माझं एक नाव. हो तुमचं मध्ये. आणि एक किरण पारदे. किरण पारदे ड मध्ये. हा आणि एक ब क मध्ये. एक प्रेम जुन्नीला घेऊ सर. आणि एक मुस्लिमचा कॅन्डिडेट उभं करतो आपण एखादा. ठीक आहे. मुस्लिम नको आपल्याला, कारण काय मुस्लिमचे मत खाऊ शकत नाही, तुम्हाला मदत करू शकत नाही ते. हा मग तेच आले ना. त्यासाठी सगळे व्हीएल पॅनल मध्ये साहेब. म्हणूनच हिंदू करू आपण. आपण सगळं करू पक्षाकरता. बरं ठीक आहे सर. लागू का प्रेम जुनी करू. एक फक्त कोणतरी ब क मध्ये तुम्हाला पाहिजे. ओपन महिला पाहिजे. ओपन महिला हिनं चालेल सर. आपलं काय म्हणतात ते दुधेबाई. धुपिया नाही दुधेबाई मराठा समाजाची आहे. तू शिवसेनेची चालेल कार्यकर्ता. ना. चालेल. मग तिनं जर तिला बोलावं लागेल सर. तिला जाऊन आता जाऊन बोलून घ्या ना तिला. बरं ठीक आहे. बोलतो सर. तुम्हाला फोन लावतो सर. अर्जंट तासाभरात लावा. ओके सर. हो लगेच. इस बातचीत में कहा जा रहा है कि हमें मुस्लिम उम्मीदवार नहीं चाहिए, हम हिंदुओं की अपनी समिति बनाएंगे। इस वार्ड के लिए पैनल तैयार करते समय उम्मीदवार ने एक मुस्लिम उम्मीदवार को भी मौका देने का प्रस्ताव रखा था।
हालांकि इस ऑडियो में अशोक चौहान और डीपी सावंत को स्पष्ट रूप से ये कहते हुए सुना जा सकता है कि वे मुस्लिम उम्मीदवार नहीं चाहते हैं। उम्मीदवार द्वारा भारी खर्च वहन करने में असमर्थता व्यक्त करने के बाद ये भी कहा गया कि पार्टी सभी खर्चों की पूरी जिम्मेदारी उठाएगी, आप केवल नामों की सूची दे दें। ये भी कहा गया कि अनुसूचित जाति, पिछड़े वर्ग के नागरिक, महिलाएं, सामान्य और सामान्य महिलाएं जैसी विभिन्न श्रेणियों के समर्थन पैनल गठित किए जाने चाहिए। ये भी सामने आ रहा है कि इस संबंध में चर्चा हुई है। आपको बता दें कि इस बीच ये भी कहा जा रहा है कि भाजपा को इस वार्ड में मनचाहा उम्मीदवार नहीं मिल सका और 2 बार के मुख्यमंत्री अशोक चौहान और मंत्री डीपी सावंत से संबंधित इस कथित ऑडियो कॉल के वायरल होने के बाद नांदेड़ करों में भारी असंतोष व्यक्त किया है।